नम पार्वती हर हर महादेव। श्री शिव महापुराण की जय। तुळजा भवानी माता की, रामेश्वर महादेव की जय। आवडते बेलाची पान पान, आवडते बेलाची पान पान, आवडते बेलाची पान पान, आवडते बेलाची पान पान, आवडते बेलाची पान। शंकराला माझा, महादेवाला माझा, शंकराला माझा माझा, महादेवाला माझा, आवडते बेलाची पान, आवडते बेलाची पान पान, आवडते बेलाची पान पान, आवडते बेलाची पान। करत सोबती रुद्राक्ष माळा, करत सोबती रुद्राक्ष माळा, करत सोबती रुद्राक्ष माळा, पायात खडावा छाना, पायात खडावा छाना छाना छाना, आवडते बेलाची आवडते बेलाची
छान आवडती बिलाची आवडती बिलाची आवडती बिलाची तुम्ही आले म्हणून टाळी टाळ सुद्धा वाजवून गोड त्यांच्या आवाजामध्ये जादू आहे. एकदा आपल्या आजी बाबांनी साऊंड सिस्टीमसाठी सगळ्यांनी त्याचबरोबर आपला श्री शिव महापुराण कथेचा संपूर्ण जो मोठा यज्ञ आहे, हा यज्ञ जगभरामध्ये जे प्रसारित करत आहे असे असणारे आमचे आदरणीय हरिभक्त परायण माझी माऊली चॅनलचे संस्थापक आदरणीय रवींद्र महाराज आयरे यांच्यासाठी सुद्धा काही वाटत. आत्मा त्वं जामति सहज
मंदिरं गृहे पूजाते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिण हवेदी श्रोत्राणि सर्वान् करो गिरी यत् कर्म करोमि तत्तदखिलम् शम्भोतवाराधनम् शम्भोतवाराधनम् हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव काशी विश्वनाथ हर हर महादेव काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 हर हर महादेव शंभो नमः पार्वती हर हर महादेव श्रीमद् श्री शिव महापुराण हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे आले का काशीला जाऊन आले का काशीला जाऊन आले का काशीला नाही कोण कोण जाऊन आलं वा 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 आणि कोणाला कोणाला जायचंय क्या बात आहे. एकाच माणसाला जायचंय एक छोटी मुलगी तिला सुद्धा जायचंय मी काय म्हणतो तुम्ही मनामध्ये जिज्ञासा तर ठेवा ना परत येईल ना का बरं नाही येणार बरं काशीला जाऊ द्या ना तिथे गडावर गडावर महाराज घ्या गडावर जरा पटकन गाडी तू सावरी अंबा बाई गा देवी 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 पुण्या राजाला
रथमोट्याची गातली ग देवी रथमोट्याची गातली ग देवी रथमोट्याची गातली ग देवी रथमोट्याची गातली ग देवी तुझ्या खडकाचं आसन ग देवी तुझ्या वाघाचं बसन ग देवी खडकाचं आसन ग देवी तुझ्या वाघाचं बसन ग गडपायाला शोभा ग देवी गडपायाला शोभा ग देवी गडपायाला शोभा ग देवी गडपायाला शोभा ग देवी एकटी बाळ गोपाळ देवी एकटी बाळ गोपाळ देवी एकटी बाळ गोपाळ देवी एकटी बाळ गोपाळ देवी पहिली रणतोंडी ग देवी पहिली रणतोंडी ग देवी पहिली रणतोंडी ग देवी पहिली रणतोंडी ग देवी पुढे गणपतीचं ठाण 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 ग देवी वर पाण्याचा तलाव 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 ग देवी देवी अंगोल रती 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 ग देवी चोरी पातळ नेसती 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 ग देवी देवी चिंगडा खेळती ग देवी 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 चिंगडा खेळती ग देवी तारी उंबराची छाया ग देवी तारी पिंपळाची छाया ग देवी तारी उंबराची छाया ग देवी तारी उंबराची छाया ग देवी हे देवी रावळी चालली ग देवी 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 हाती घेतली तलवार 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 ग देवी तुया दैत्य मारुतीला 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 ग देवी त्याचा रगत लोटा वाहे ग देवी त्याचा रगत लोटा वाहे ग देवी रगत लोटा वाहे ग देवी रगत लोटा वाहे ग देवी चालू पायाला भिजला ग देवी चालू पायाला भिजला ग देवी हित डोंगरी वाला भिजला ग देवी त्याचा खडक बनला ग देवी त्याचा खडक बनला ग देवी तू सावली अंबाबाई ग देवी तू सावली अंबाबाई ग देवी अंबाबाई ग देवी तू सावली अंबाबाई ग देवी राजाला बावली ग देवी पुण्य भक्ताला बावली ग देवी राजाला बावली ग देवी पुण्य भक्ताला बावली ग देवी पुण्य राजाला बावली ग देवी पुण्य भक्ताला बावली ग देवी पुण्य भक्ताला बावली ग देवी पुण्य भक्ताला बावली ग आई राजा भवानी माता सप्तशृंगी माता की बघा बोल सप्तशृंगी माते की बस 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 द्या कुंकुलावा आईला बसून घ्या बाकी घ्या बघा हरे राम हरे हरे
हा हा हरे राम हरे 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 कृष्ण हरे हरे राम हरे 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 कृष्ण हरे राम हरे हरे भजन करा भजन सगळे ताली वाजवा भजन हरे राम हरे 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 राम हरे राम हरे राम हरे 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 कृष्ण हरे 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 राम हरे गोपाल कृष्ण भगवान श्री शिव महापुराण. बघा या ठिकाणी आज आपला कथेचा 5वा दिवस 4था दिवस आणि आज 4थे दिवस रुद्राक्ष महिमा. आज आपण देवादिदेव महादेवाचे जे रुद्राक्ष आहे या रुद्राक्षाचा महिमा वर्णन आणि बघा बोलू नका ऐका ऐका. रुद्राक्ष म्हणजे काय हो बर का. हा जो रुद्राक्ष आहे नाही याला काय महत्व आहे. आई एक वाक्य सांगू का तुम्हाला. एखादी माऊली जर तुम्हाला सांगत असेल एखादी माऊली तुम्हाला सांगत असेल की माझ्या गळ्यामध्ये 10 तोळे सोनं आहे माझ्या पतीने घेऊन दिलं कौतुक सांगत असेल. माझ्या पतीच्या गळ्यामध्ये 10 तोळे सोनं आहे. खरं सांगू का त्या माऊलीला एक काम करा फक्त तुम्ही त्या आईला सांगा आई तुझ्या गळ्यामध्ये 10 तोळे सोनं आहे. तुझ्या पतीच्या गळ्यामध्ये सुद्धा 10 तोळे सोनं आहे. पण माझ्या आणि माझ्या पतीच्या गळ्यामध्ये सद्गुरूंनी दिलेला एक रुद्राक्ष आहे. एक तुळशीची माळ आहे. तुम्हाला खात्री देतो ही रुद्राक्षाची माळ आणि तुळशीची माळ त्या 10 तोळे सोन्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. पृथ्वीच्या मोलापेक्षा जास्त मोल तुळशीच्या माळेला आहे. बघा इतकं महत्व त्या रुद्राक्षाचं आहे. इतकं महत्व त्या तुळशीच्या माळेचं आहे. अहो काय करायचं त्या सोन्याला. काय करायचं त्या सोन्याला. जीवनामध्ये सोन्यासारखे माणसं असावी. आमचे आदरस्थान असणारे आदरणीय लहू महाराज आयरे यांनी जीवनामध्ये पैसा कमी जोडला असेल पण माणसं जास्त जोडली. माणसं असे जोडले की आजही मी तुम्हाला या व्यासपीठावरून सांगतो
आदरणीय लहू महाराजांनी मला सांगून द्यावं की 1 महिना तुम्हाला कथा करायची आणि 1 रुपया सुद्धा भेटणार नाही, तरी सुद्धा कथा करण्यासाठी मी तयार असेल, असे माणसं त्यांनी कमवले. आणि सांगू का, याच्या पुढे सांगतो, हे सोन्या नाण्याच्या भानगडीत पडू नका तुम्ही. काय करत्या तुमच्या तोळ सोन्याला, काय करतात तुमच्या तोळ सोन्याला. अहो पृथ्वीचं मोल आहे माझ्या तुळशीच्या माळेतल्या एका मण्याला. अखंड पृथ्वी एका तराजूत टाका, माझ्या तुळशीच्या माळीचा फक्त 1 मणी एका तराजूत टाका, तरी सुद्धा माझा तुळशीचा मनीच पवित्र आहे, श्रेष्ठ आहे आणि अगम्य आहे. आई दादांनो, एक प्रश्न तुम्हाला विचारतो रुद्राक्ष महात्म्य सुरू करण्यापूर्वी. मला एक सांगा, तुमच्यामध्ये किती लोकांच्या गळ्यामध्ये माळ आहे? माळ. वा वा. आता ज्यांनी हात वर केले ना, ते सोडून बाकीच्यांनी टाळी वाजवा. हा, कारण तुम्हाला सांगू का, वाईट काम करायला हिंमत नाही लागत, चांगलं काम करायला हिंमत लागते. तुम्ही म्हणाल महाराज हे कसं काय? मी जर आज तुम्हाला म्हणलो या कथेमधून, ही कथा मी सांगितल्यानंतर किती दिवस? 10 दिवस. 10 दिवस. किती दिवस? 10 दिवस. मी तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेणार नाही. किती रुपया? 1ही रुपया घेणार नाही. तुळजाभवानी मंदिर मातेच्या समोर सांगतो, फक्त तुमच्यातल्या फक्त 11 लोकांनी तुळशीची माळ घाला. बरं 11 नाही, बरं 11 नाही, 7 लोकांनी कमीत कमी. अख्खं कथेचं पाकिट वाचून राहिलं. बरं 5 लोकांनी. बरं 3 लोकांनी तरी. 2 लोकांनी. 2 नाही, तुमचा नंबर बाजूला घेऊन आपल्याला यात्रेला जायचं तेव्हा पाहू आपण. बरं कमीत कमी 1 माणूस तुम्ही सोडून आम्ही नजरेत माणसं ओळखतो. एक कमीत कमी 1 तरी घाला. आणि मग मला काला बोलवलं इकडं चांगलं. म्हणजे मी 8 दिवस म्हणजे मी 10 दिवस इकडं घसा काढायचा, 12 तास. बरोबर मी फुकट तयार आहे ना. तुम्ही 1 माणूस सुधारायला नाही म्हणून राहिले, मग येता तरी कशाला? फक्त श्रीमंत व्हायचे उपाय ऐकायला. कृष्ण मंदिरामध्ये मी असंच म्हणलो होतो, 1 रुपया घेतला नाही मी तिथे, पण तिथं 101 लोकांनी माळी घातली. तुम्हाला काय वाटलं? आमच्या महाराज लोकांचं ध्येय काही नुसतं पैसा कमवणं आहे का? मला एक सांगा, मी जर कथा करत राहिलो, खाऊ द्या रुद्राक्ष महात्म्य सांगत, तुम्ही माळच घालणार नाही, रुद्राक्ष महात्म्य ऐकून करते काय? काय का नाही? आधी तुम्ही माळ घातली पाहिजे, होय का नाही? ऐका, आता आमच्या महाराज लोकांनी समजा भविष्यातल्या पिढीला माळी घातल्या, आमच्या पोरांच्यात आम्ही 5ला टाकले, 4 पदराच्या टाकल्या. पण समजा आम्ही भविष्यात कोणालाच माळी घाला म्हणलो नाही, सगळे लोक माळकरी नाही. महाराज गण 1 लाख घ्यायला तयार, पण द्यायला कोण तयार पाहिजे? माळकरीच नाही म्हणलो का कोणत्यावर? याच्यात निम्याच्या वर माळकरी म्हणून तुम्ही हाय नाही, काय कोणी नाही. तुम्ही माळ घाला ना. मग रुद्राक्ष महात्म्य सांगत नाही,
दुसरं काहीतरी सांगितलं वाटलं तर रुद्राची मात नाही ऐकून करायचं काय आपण माळच नाही घालायला तयार लोक दोन 4 वर्ष आम्ही काय केलं आम्ही इथे फिरायचो साक्षात रुद्राची मात रू मध्ये द्र क्ष होईपर्यंत क्ष ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना त्यांचं पूर्वजन्मीचं पुण्य काय म्हणतो मी त्यांचं पूर्वजन्मीचं पुण्य ज्यांच्या गळ्यात नाही ना त्यांच्यापेक्षा आधी जे माळी घातल्या पण घरीच झोपी माळी घातल्या पण घरीच झोपी त्यांचं थोडं कमी आहे माळी घालून नीट ऐकायला आले अजून थोडं जास्त माळी घातल्या रुद्राक्षाच्या असतील तुळशीच्या असतील आणि भजनात लागल्या अजून अधिक मागच्या जन्मात या जन्माचं मागच्या जन्माचं आणि माळ घातली भजन करायला लागले आणि भजन लोकांना सांगायला लागले म्हणजे कीर्तन अजून अधिक अजून अधिक होतं कथा सांगायला लागली असते अजून अधिक होतं संन्यास घेतला असेल अजून अधिक होतं संन्यासी होऊन माझ्या जनार्दन बाबा सारखा मोठा शिष्य परिवार तयार केला असेल आणि लाखो हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले असते नाही ठीक आहे ना हे कोणत्या जन्माचं होतं मागच्या जन्माचं ह्या जन्माचं तुम्ही किती गोड आहे तुम्ही सगळे रोज कथा ऐकायला येतात रोज कथा श्रवण करतात रोज देवाची देव महादेवाची गुण ऐकतात त्या भगवंताच्या दरबारामध्ये तुम्ही बसतात मग तुम्ही ह्या जन्मात जाण्याला काय अडचण नाही काही लोकांना भीती वाटते माझं मन राहायचं हा खरं ते मी सांगतो तुम्हाला एक जागा तर मला उत्तर छान भेटलं लोक महाराज आमच्याच गावातला माणूस होतो त्यांच्या गावामध्ये 11 माणसं किती त्यांच्या घरामध्ये 11 माणसं 11 10 माणसांच्या गळ्यात माळा कट्टर माळकरी घरात वैश्य हा प्रकार नाही लांब पर्यंत सचिन महाराज एकच जण त्याच्यामध्ये योग असेल आम्ही त्यांना आप्पाच म्हणायचो मी गेलो आणि कट्टर माळकरी म्हटल्यावर नाही खरंच सांगतो हे खोटं नाही आणि योग माझं कीर्तन होतं मी गेलो आणि आम्ही असं बसलो अशी व्यवस्था माळकरीचं घर म्हटलं व्यवस्था कशी त्यांना माहिती माळकऱ्याला काय पाहिजे सुंदर व्यवस्था सगळे आले दर्शन घेऊन गेले फार सुना मुलं नातवंडाई सहित सगळे दर्शन घेतले अगदी सुसंस्कारित घर आणि आयोजक होताना त्याच्या हातानं पाकिट केलं त्यांच्यातला मेन माणूस आणि सगळ्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळ आम्ही सोनं नाही पाहते गळ्यात घरात घुसल्यावर त्याच्या गळ्यात माळ पाहतो आणि मग ठरवतो पाणी प्यायचं का नाही प्यायचं हा आम्ही एवढं सोपे नका वाटलं हे उगत घेत रोजावडी मंदिरावर मी खरं सांगतो 4 वर्षापासून हे मंडळाचा आग्रह असतो आम्ही पत्नीला गेलो कोणाकडं पाणी पित नाही जेवण नाही करत नाहीच करायचं नाहीच म्हणजे नाहीच करायचं सगळ्यांच्या गळ्यात माळी आणि जो मला दर्शन घेऊन नारळ देण्यासाठी आला 10 लोकांच्या गळ्यात माळी होत्या म्हणजे हे तुमच्या घरचे नाही का हा माझा मधला मुलगा याच्या घरातलं व्यवहार हा मोठा आहे हा धाकटा आहे आणि हा मधला याच्या हातामध्ये घरातलं व्यवहार आहे मग म्हटलं मी एक प्रश्न विचारतो म्हणतो तुम्हाला पण विचारा ना काही विचारा तुम्हाला काय कमी पडत असेल वारकऱ्याचं पाकिट बाबू
म्हणलं पाकिट मी पाहतच नाही, ते तुलाच राहू दे, मी रोज पाकिट पाहतो. फक्त माझा एक प्रश्न आप्पा म्हटला असा आहे, त्या आप्पाला म्हणतो माझा एक प्रश्न असा आहे म्हटलं आप्पा, तुमच्या घरात माणसं किती हो? काय सोपा प्रश्न विचारला. म्हटलं हा प्रश्न नाही भाऊ, माणसं किती एवढं आधी विचारलं प्रश्न. म्हणजे 11 माणसं. म्हटलं तुमच्या घरामध्ये 11 माणसं, किती लोकांच्या गळ्यात माळी? म्हणजे 10 लोकांच्या गळ्यात माळी. म्हणलं कंप्लीट 10 आहे, काही कमी जास्त नाही, 10 कंप्लीटच. म्हणजे घरात 11 माणसं आहे, हा एकटाच तास आहे. म्हणले हे तुमचं ऐकते नाही का? माझ्या आज्ञेच्या बाहेरच नाही. मग गडबड काय, सगळ्यांच्या गळ्यात माळी आणि यांच्या गळ्यात माळ का बरं नाही? म्हणे ते कसं पाहुण्या रावल्यासाठी एखादा ठेवावं. अरे तो का बोकडे आहे म्हणलं, कापायला ठेवला त्याला फिरावं लागत नाही, त्याच्या हातात कारभार आहे. म्हणलं याच्या गाड्यात माळ घालायचा, स्टीलचं पाकिट घेतो, नारळ घेतो. ते म्हणले पुढच्या सप्त्याला आलं घालून देतो. म्हणलं कळून गेलं मला, मा पाकिट पहिलं, तुमचा काही भरोसा नाही. म्हणते काही लोकांचा ना स्वतःवर विश्वास नसतो. अरे सांगा, तुमचा स्वतःवर विश्वास नाही, लोकांवर काय ठेवता तुम्ही? बरं मी एवढं सांगून तुम्ही माळी घालणार आहे का नाही? तुम्ही म्हणशाल काय ताण झाला बुवा, आलो तरी नसतो. कालपर्यंत बरं बोलत होता, असं येडवानीच करायला लागलं. माळीच झाला म्हणतो, आता का आम्हाला संन्यासी करून सोडू दो? बरं तुम्ही किती रगेल, खोटं खोटं काय ना हा म्हणा ना तुम्ही. हा भाऊ घाली तो माली कर सुरू एकदा. नाहीच नाही. बरं माळी घातल्या म्हणजे माझा फायदा झाला, नाही तर नका घालू भाऊ. तरी कवर घडायचा लो महाराज आता बस, हा जन्म नको पुन्हा. एवढ्या जन्मात चांगल्या चांगल्या कथा माझ्याकडे देत जा. अहो पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, पवित्र रुद्राक्षाची माळ गळ्यात घाला. आज तुम्हाला मी रुद्राक्षाचा महिमा सांगतो. रुद्राक्ष गळ्यात घातल्याने काय होत असतं बरं का नाना भाऊ? रुद्राक्ष आहे का तुमच्या गळ्यामध्ये? आहे ना? हा, रुद्राक्ष गळ्यामध्ये घालत जा. रुद्राक्ष गळ्यात घातल्याने काय होतं याचा महिमा तुम्हाला मी सांगतो. या भगवान महादेवाची भक्ती करत असताना 2 विधी अगदी महत्वाच्या सांगितल्या बरं का. तशी तिसरी म्हणजे बिल्वपत्र अर्पण करणं. यावर्षी कोणी बिल्वपत्र आणलं ना, तिकडे महादेवाच्या शिवलिंगावर दिसलं नाही मला. उद्या मंडळात नाही का व्हायला ते आणा बिल्वपत्र, उद्या आणा. हा, शिवलिंगावर सुद्धा दिसलं नाही तिकडे. तिसरी म्हणजे बिल्वपत्र अर्पण करणे. पण सांगू का, दोन विधी शिवाच्या भक्तीमध्ये श्रेष्ठ सांगितल्या. त्या 2 विधी जर केल्या ना तर महादेव प्रसन्न होतात. भस्मले पण गेल्याने महादेव सुखमय करतात. पण 2 विधी आहे का? एक विधी आहे, जन्माला आल्यानंतर महादेवाचा भक्त जो झाला, जन्माला आल्यानंतर जो स्वतःला महादेवाचा भक्त म्हणून घेतो, त्याने पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची. पहिली काय म्हटलं मी? पार्थिव शिवलिंगाची पूजा केलीच पाहिजे. नाहीतर तू काही कर आणि तू किती मोठा स्वतःला महादेवाचा भक्त म्हणून घेत असेल ना, तर उपयोग नाही. जन्माला आल्यानंतर पार्थिव शिवलिंगाची पूजा झालीच पाहिजे. बघा, या कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंग श्रेष्ठ आहे. आई, सत्ययुगामध्ये रत्नाची शिवलिंग असायची. माणिक मोती कांचनाने मरवलेले रत्नाची शिवलिंग असायची. आणि रत्नाचे शिवलिंग सत्ययुगामध्ये श्रेष्ठ होते. हे माझ्या मनाचं नाही, हे इथं लिहिलं आहे की सत्ययुगात रत्नाचे शिवलिंग श्रेष्ठ होते. त्यानंतर सत्ययुग संपलं आणि कोणतं युग लागलं? त्रेतायुग.
त्रेतायुगामध्ये सोन्याचे शिवलिंग श्रेष्ठ होते. कशाचे? सोन्याचे. आणि त्याच्यानंतर लागलं द्वापार युग. आता द्वापार युगामध्ये पाऱ्याचे शिवलिंग श्रेष्ठ होते. कशाचे? पाऱ्याचे. योगायोग असा आहे की आपल्या येथे सुद्धा एक पाऱ्याचं शिवलिंग आहे. माहिती कोणला? कुठे? हा, त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरला जाताना उजव्या बाजूला, त्र्यंबकेश्वर वरून येताना डाव्या बाजूला पाऱ्याचं शिवलिंग आहे. हा हा, तिथं श्री साईबाबांची मूर्ती आहे आणि तिथं पाऱ्याचं शिवलिंग आहे. आणि त्या शिवालयाचा महिमा फार श्रेष्ठ आहे. तिथं मध्ये कोणाला जाऊ देत नव्हतं. आता 15 दिवसापूर्वी आप्पा त्यांनी मला कथेचं नारळ दिलं. त्यांना इथून पुढे 3 वर्ष कथा करायची आपल्या कुंभ पर्वासाठी. तर त्यांनी मला तिथं कथेचं नारळ दिलं. महाराज म्हणले आमच्याकडे कथा करायची हिंदी मधून. हिंदी मधून आपल्या कथा असतात ना, आस्था चॅनलला वगैरे कथा आपण दिल्या. तर तिथं हिंदी मधून कथा त्यांना सांगायची आहे. आणि त्यांनी त्याचं नारळ मला दिलं. पाऱ्याचं शिवलिंग हे द्वापार युगामध्ये श्रेष्ठ होतं. काय म्हटलं मी? सत्य युगामध्ये रत्नाचं शिवलिंग, त्रेता युगामध्ये सोन्याचं शिवलिंग आणि द्वापार युगामध्ये पाऱ्याचं शिवलिंग. आपल्याला कुठेही पाऱ्याचं शिवलिंग बघायला मिळत नाही. ते शिवलिंग त्र्यंबकेश्वरला आहे. बघा, कधीतरी एक दिवस तिथं गाडी थांबवा आणि दर्शनासाठी जा. अगदी मन प्रसन्न करणार ते शिवालय आहे. आणि अगदी मनातल्या इच्छा अपेक्षा कामना पूर्ण करणारा ते महादेव मंदिर आहे. बघा, तुम्हाला म्हणतो मी प्रत्येक गोष्ट आधी अनुभवतो आणि मग सांगतो. मी एक दिवस माझी छत्रपती शिवाजी नगर येथे कुबेर भंडारी महादेव मंदिरात कथा सांगतो. आणि कथा संपली त्या दिवशी, शेवटच्या दिवशी रुद्राभिषेक करण्यासाठी तिथले ते महाराज आले होते. आणि ते महाराज आले म्हणजे पारदेश्वरातून आम्ही आलो. मी तेवढंच ऐकलं फक्त. आणि सहज एक दिवस रस्त्याने चाललो, तिकडं नजर माझी गेली. नजर गेल्यानंतर मी रस्त्यावर थांबून दर्शन घेतलं. बरं का, मध्ये गेलो असते, रस्त्यावर थांबून दर्शन घेतलं. आणि महादेवाच्या दरबारात गेलो. मी तर एकच मागणं मागतो बाबा. मी फक्त म्हणतो, फक्त तुझ्या सेवेची संधी, एवढंच म्हणतो फक्त महादेवाला. दुसरं काहीच म्हणत नाही. महादेवाच्या दरबारात गेले मग मी हे नाही सांगत मला आमचं पाहिजे तमचं पाहिजे. काय? तुझ्या सेवेची संधी दे. मी फक्त म्हटलो तुझ्या सेवेची संधी दे असं म्हणलो. ती कथा होऊन 4 वर्ष झाली. आणि सहज चालून मला आठवलं इकडे ते महाराज होते पारदेश्वर आहे आणि तुझ्या सेवेची संधी दे एवढंच म्हणलो. आणि पुढल्या लगेच 15 दिवसात तिथल्याच लोकांनी मला बोलून तिथंच नारळ दिला. एवढं महात्म्य त्या शिवालयाचं. किती दिवसात रिझल्ट? 15 दिवसात त्यांनी मला बोलावलं स्वतःवर आणि बोलावून नारळ दिलं. म्हटले महाराज तुम्हाला शिव महापुराण कथा करायची. एवढं महात्म्य त्या शिवालयाचं आहे. द्वापार युगामध्ये पाऱ्याचे शिवलिंग द्वापार युगामध्ये श्रेष्ठ होते. बरं काय ऐका. आणि आता काय चालू आहे? कलियुगामध्ये काही गोष्टी श्रेष्ठ सांगितल्या. काही गोष्टी श्रेष्ठ सांगितल्या. त्रेता यजंतो मते द्वापारी परिचर्या नाम कलेत हरी कीर्तनात. काही गोष्टी श्रेष्ठ सांगितल्या. काय म्हटलो? त्रेता यजंतो मते द्वापार परिचर्या नाम कलेत हरी कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा करावे कीर्तन. कलियुगा करावे कीर्तन. कलियुगा करावे कीर्तन.
नारायण धीर भेटी धीर भेटी नारायण धीर भेटी धीर भेटी कलियुगामध्ये करावे कीर्तन कलियुगामध्ये करावे कीर्तन कलियुगामध्ये करावे कीर्तन कीर्तन द्वापार युगामध्ये काय वेगळं सांगितलं, त्रेता युगामध्ये वेगळं सांगितलं. द्वापार युगात उपाय वेगळा, त्रेता युगात उपाय वेगळा, पण कलियुगामध्ये म्हटले कलियुगामध्ये काय करावं, कलियुगामध्ये करावे कलियुगामध्ये कीर्तन करावं, असे अनेक श्रेष्ठ उपाय सांगितले गेले. पण आई बर का माझ्या तायांना इकडं बघा, कलियुगामध्ये कीर्तन सांगितलं आणि महादेवाने एक श्रेष्ठ उपाय सांगितला गड्या. शिव महापुराणामध्ये जो स्वतःला शिवभक्त म्हणवून घेतो त्याने पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. कलियुगामध्ये ती श्रेष्ठ आहे. काय म्हणतो, सत्ययुगामध्ये म्हणजे त्रेता युगामध्ये रत्नांचं श्रेष्ठ होतं, द्वापार युगामध्ये सोन्याचं श्रेष्ठ होतं. सत्ययुगामध्ये रत्नांचं श्रेष्ठ होतं, त्रेता युगामध्ये सोन्याचं श्रेष्ठ होतं, द्वापार युगामध्ये पाऱ्याचं श्रेष्ठ होतं आणि आता चौथं युग लागलं कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंग श्रेष्ठ आहे. पार्थिव म्हणजे काय, स्वतः हाताने बनवलं मनुष्य निर्मित पार्थिव. आता याच्यामध्ये काही स्वयंभू आहे, पार्थिव मध्ये प्रकार पडतात. तेही पार्थिव म्हटले तर चालेल, त्याची पूजा श्रेष्ठ. पण पार्थिव मध्ये दोन प्रकार, एक स्वयंभू शिवलिंग आणि एक मानव निर्मित शिवलिंग. स्वयंभू शिवलिंग ठराविक ठिकाणी आहे जे स्वतः प्रगट झाले. जशी पंढरपूरच्या मल्लिकाची मूर्ती विटेवर ही कोणी बसवलेली नाहीये, तर स्वतः ते स्वयंभू तिथे विराजमान आहेत, उभे आहेत. आजचे उभे नाही तर 28 युगापासून उभे आहेत. बघा असा त्यांचा महिमा आहे. तसे काही शिवलिंग आहे आपल्या अगदी नजीक. कोण आपल्या जवळ त्र्यंबकेश्वर भगवंत हे स्वयंभू त्या ठिकाणी आहेत. कोणासाठी आले, गौतम ऋषीसाठी आले. गौतम ऋषीसाठी त्या ठिकाणी आले. ही कथा सुद्धा आपली चॅनलला आहे, युट्यूबला दिसेल. त्र्यंबकेश्वर महात्मा फक्त हिंदी मधून येते, हिंदी मधून चॅनलला येते असतात त्र्यंबकेश्वर महात्मा. आणि दुसरं आहे मानव निर्मित. भगवान महादेवाने सांगितलं की मानव निर्मित शिवलिंग म्हणजे पार्थिव शिवलिंग, याची पूजा जो स्वतःला शिवभक्त म्हणून घेतो त्यांनी केली पाहिजे. पण तुम्ही जर स्वतःला शिवभक्त म्हणत नाही, शिवभक्त स्वतःला म्हणत नाही, मग ती पूजा नाही केली तरी चालेल. पण स्वतःला शिवभक्त म्हणत आहे आणि ती पूजा केली नाही, आतापर्यंत महादेवाने दिलेले वरदान तुम्हाला सांगतो, आपल्याच भक्तांना एक श्राप सुद्धा दिला. तुम्ही म्हणशाल असं कसं काय झालं,
तसं पण आहे शिवमापुरा. त्याची कथा मोठी आहे, पण कथा सांगण्यापेक्षा श्राप सांगतो फक्त काय बरं का. महादेव म्हटले, जो मला माझा म्हणून घेतो ना, माझं म्हणून घेतो ना, त्यानं माझं तर झालं पाहिजे ना. मी काय म्हणतो, माझी पत्नी ती मला काय म्हणते, हे माझे पती आहे आणि तिनं माझ्या नावचं मंगळसूत्रच गळ्यात नाही घातलं. आणि ती काय म्हणते, काय म्हणते, हे माझे पती आहे. बरं का. चालेल का, चालेल का, नाही चालेल. मंगळसूत्र, मंगळसूत्र पाहिजे, मंगळसूत्र एवढ्याच हिमतीनं घेतलं. मंगळसूत्र पाहिजे. जर तू मला पती स्वरूपात मान्य केलं, माझं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात पाहिजेच ना. जर तुम्ही शिवाचे साधक आहात तर त्याचं मंगळसूत्र तुमच्या गळ्यात नको का. जर तुम्ही महाविष्णूचे साधक असाल तर त्याचं मंगळसूत्र गळ्यात नको का. आप्पा तुम्ही शिवाचे साधक आहे का नाही आहे, मंगळसूत्र आहे का, जरा वर बघा. बघितलं का, वाजवा टाळी. मंगळसूत्र पाहिजे. जर तुम्ही शिवाचे साधक आहात तर तुमच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ पाहिजे. जर तुम्ही माझ्या विटेवरच्या मालकाचे साधक आहे ना, तर तुमच्या गळ्यात तुळशीची माळ पाहिजे. बरं तुम्ही दोघांचे साधक आहे ना, दोघं माळा तुमच्या गळ्यात पाहिजे. हा, तुम्हाला एखादा कथाकार येऊन सांगल त्याच्याने पाप होतो, दोघं माळी एकत्र घालू नये. काय होईल, काय होईल, काल सर्पदोष लागतो. मी ऐकलं युट्यूबला काही लोक येडे सांगतात, त्यांना मला ग्रंथात दाखवा. सुदर्शन महाराज शिंदे घालतात माळ तुळशीची. गुरुमणी रुद्राक्षाचा आहे, गुरुमणी रुद्राक्षाचा आहे. अहो गुरुमणी रुद्राक्षाचा आहे म्हणजे माझ्या पांडुरंगाने डोक्यावर कोणला घेतलंय. मूर्ती बघितली कधी पांडुरंगाची, बघितली. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार कवी शशिकला लोपरिया, शिकला लोपरिया, कस्तुरी मळवट नाचे हो, कस्तुरी मळवट नाचे हो, कस्तुरी मळवट नाचे हो. तुझी माते कंटे रुळे माल कंटी वै जयंती.
गणपतीला दुर्वा महादेवाच्या पिंडीवर तुळसी महादेवाला दुर्वा महादेवाच्या पिंडीवर विठ्ठलाला तुळसी गणपतीला दुर्वा तुळसीला दुर्वा महादेवाच्या पिंडीवर विठ्ठलाला तुळसी गणपतीला दुर्वा महादेवाच्या पिंडीवर विठ्ठल विठ्ठल राजकुमार मदनाचा पोटाला जगाचा मालक सुंदर दिसतो. जगाच्या मालकाच्या सर्वांगावर काही ना काही निशाणी आहेत. विश्वाच्या मालकाच्या त्या विटेवरच्या मालकाच्या छातीवर भृगु ऋषींच्या चरण कमलांचे चिन्ह आहे. का आहे माहितीये का? जी भृगुचा कैसे अपकारू तो मानुने प्रिय पचरू सोचे चेन शारंग धरू गुरु तस्वासी. भृगु ऋषीला राग आला एकदा जगाच्या मालकाच्या छातीवरच लाथ मारली आणि चरण कमल आजही त्यांच्या छातीवर तसंच आहे. हा कोणता राग होता म्हटलो मी, पण आपल्याला कळत नाही वळता वळता कथा करायला तुम्ही सारी शिकून येईल, पण मी तरी पण तुम्हाला आहे का नाही टाळी तुमची फार प्रगती हो. संगीत क्षेत्रामध्ये तुम्ही पंडित हो, हीच भगवान महादेवाच्या चरणावर मी अपेक्षा वर्ग करेन. बघा सर्वांगाने सुंदर असणारा त्या देवाने सुद्धा आपल्या मस्तकावर डोक्यावर विटेवरच्या मालकाने काय घेतलेलं आहे? काय घेतलंय? शिवलिंग घेतलंय. शिवलिंग. आणि आपण म्हणतो आपल्या तुळशीच्या माळेला रुद्राक्ष बरोबर चालणार नाही. का चालणार नाही? मी सांगतो रुद्राक्ष धारण करा. मी सांगत होतो जो महादेवाचा स्वतःला परमभक्त म्हणून घेतो, महादेवाने आपल्या भक्ताला एक ताकीद दिलेली आहे. श्रापच मानत. महादेवाने सांगितलंय जो स्वतःला माझा भक्त म्हणून घेतो तो जीवनामध्ये जर पार्थिव शिवलिंग करून माझी पूजा करत नसेल, एक तर त्यानं माझा भक्त म्हणून घ्यायचं नाही,
एक माझं भक्त म्हणून घ्यायचं नाही, आणि जर भक्त म्हणून घेत असेल आणि तो जर माझ्या पार्थिव शिवलिंगाची पूजा करत नसेल, तर तुम्ही फक्त आता रवरवती कुंभिपाक नरक ऐकलेला आहे, त्याच्याच बरोबरीचा एक नरक आहे, त्याला शूल नामक नरक असं म्हणतात. काय? शूल नावाचा नरक. हा नरक प्राप्त होईल. कथा संपल्यावर तुम्हाला खोटं वाटत असेल तर इथं वाचून दाखवील मी. पार्थिव शिवलिंगाची महात्म्य, अध्याय क्रमांक 18 19. शूल नावाचा नरक त्या माणसाला मिळेल. तो माझा स्वतःला भक्त म्हणून घेतो आणि माझ्या शिवलिंगाची पूजा करत नाही, तो कोण होईल? नरकात जाईल. कोणत्या? शूल नावाच्या नरकामध्ये जाईल. शूल नावाच्या नरकामध्ये. म्हणून जर आपण महादेवाला मानतो, स्वतःला त्याचे भक्त मानतो, तर आपल्याला काय करावं लागेल? पार्थिव शिवलिंगाची पूजा करावीच लागेल. हे पार्थिव शिवलिंग स्वयंभू आपल्या जवळ आहे, नशीब आपलं आपण जाऊन दर्शन करून येतो. पण जर घरी बनवायचं असेल हाताने, तर हे शिवलिंग कसं बनवायचं? शक्यतोवर काही अडचण नसतात घरी, म्हणजे बाहेर जाऊ शकत नाही मनुष्य, त्याने घरी बनवलं तोपर्यंत ठीक. हे शिवलिंग बनवण्याचे काही ठिकाणं सांगितले. शिवलिंग बनवण्याचे काही ठिकाणं सांगितले. पहिलं ठिकाण सांगितलं नदीच्या काठावर, दुसरं ठिकाण सांगितलं तलावाच्या काठावर, तिसरं ठिकाण सांगितलं पर्वताच्या काठावर, आणि चौथं ठिकाण सांगितलं वनामध्ये. असं शिवलिंग बनवावं. कलियुगामध्ये जन्मलेल्या व्यक्तींनी, कलियुगामध्ये ज्यांनी जन्म, आपण सगळे आता कुठे कलियुगामध्ये आहे. जो स्वतःला ब्राह्मण म्हणतो, ब्राह्मण म्हणजे कोण? नुसता पूजा विधी करतो, नारायण नाकली करतो आणि सत्यनारायण पूजा करतो, तो ब्राह्मण. ब्राह्मण व्रताचे सर्व पालन करतो. ब्राह्मण व्रत कशाला म्हणतात? मोठी कथा सांगायचं वेळ नाही आता. ब्राह्मण स्वतःला म्हणतो म्हणजे ब्रह्मवैवर्तिक व्रताचे सगळे पालन करतो, असा माणूस ब्राह्मण तो असेल, त्याने सफेद रंगाचं शिवलिंग बनवावं. बाकीच्यांचे क्षत्रिय वगैरे वैश्य सगळ्यांचे सांगण्यापेक्षा फक्त आपलं सांगतो. ऐका, आपण काळ्या मातीमध्ये शिवलिंग बनवायचं. काळ्या मातीमध्ये शिवलिंग बनवायचं. कसं बनवायचं? हे शिवलिंग बनवत असताना, पार्थिव शिवलिंग बनवायचं प्रत्येकाने. याचा फायदा काय ते मी तुम्हाला सांगतो. याचा फायदा काय आहे ते तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम काळी माती घेण्यासाठी तुम्हाला जावं लागेल, बरोबर? काळी माती घेण्यासाठी गेल्यानंतर एका मंत्राचा जाप करायचा, ओम नमः शिवाय. सोपा मंत्र. काय? ओम नमः शिवाय. अशा मंत्राचा जाप करायचा काळी माती घ्यायला गेलो. बिल्वपत्र तोडून आणायचं. बिल्वपत्र एकादशीच्या दिवशी, सोमवारच्या दिवशी तोडायचं नाही. बिल्वपत्र तोडून आणायचं. आणि हे शिवलिंग बनवण्यासाठी ही जी माती तुम्ही आणणार आहे, या मातीमध्ये गंगोदक टाकायचं, गंगेचं जल टाकायचं, गंगेचं पाणी टाकायचं. गंगेचं पाणी टाकून तिला मळायचं. ही माती जिथं मळताय तिथं तुम्ही आणलेले बिल्वपत्र, माती जिथं मळणार आहे त्याच्या खाली आधी ठेवायचं. कारण बनणार आहे शिवलिंग, आणि शिवलिंगाला धरण्याची, धारण करण्याची क्षमता फक्त बिल्वपत्रामध्ये. शिवलिंग बनवायचं. शिवलिंग बनवत असताना नमः शंभवाय, नमः शंभवाय, नमः शंभवाय असं म्हणून त्याचा आकार वाढवायचा. माती आणत असताना ओम नमः शिवाय म्हणायचं. बनवत असताना नमः शंभवाय, नमः शंभवाय असं म्हणायचं. आणि बनवणं झाल्यानंतर नमस्ते रुद्राय, नमस्ते रुद्राय, नमस्ते रुद्राय असं म्हणायचं. असं म्हणून ते शिवलिंग आपण बनवून घ्यायचं. आता कोणाला चांगलं बनवता येईल, कोणाला थोडं वाकडं बनवता येईल, पण बनवता प्रत्येकाला येईल.
जसं बनल तसं त्याला शिवलिंग म्हणायचं. त्याच्यात महादेव. नदीच्या काठावर बनवा, तलावाच्या काठावर बनवा. हे शिवलिंग बनवल्याच्या नंतर त्या शिवलिंगाची यथाविधी पूजा करायची. ती पूजा कशी? जशी आपण नियमित शिवलिंगाची करतो तशी पूजा विधी तर माहिती ना. जशी नियमित करतो तशी जलाभिषेक करून बिलोपत्र होतो. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, भगवान महादेवाची पूजा करत असताना खूप जास्त जाऊन शिवलिंगाला मिठी मारून दर्शन घेण्याची गरज बिलकुल नाही. बऱ्याच जागा मी पाहतो, ठीक आहे तुमचं प्रेम महादेवावर तुम्ही जाऊन मिठ्या मारता, तो भाग वेगळा आहे. हा का तो देवावर तुमचं प्रेम आहे, त्याला तुम्ही जाऊन आलिंगन देतात, ठीक आहे. महादेवाचं जे शिवलिंग आहे याला तुम्ही स्पर्श करायचा नाही. मी आजपर्यंत इथं स्थापन झालेल्या या शिवलिंगाला, या रामेश्वराला आजपर्यंत मी स्पर्श केलेला नाही. मी म्हणतोय मी केलेला नाही. स्पर्श कोणी करायचा? जो मनुष्य महादेवाच्या सेवेत आहे. म्हणजे कसा, आता तिथं त्या शिवालयाची साफसफाई चालू आहे, महादेवाचा स्नान विधी चालू आहे, त्याचा शृंगार चालू आहे, त्याने स्पर्श करायचा. शृंगार झाल्यानंतर पुन्हा कोणी स्पर्श करायचा नाही. दुरून दर्शन घ्यायचं. दुरून दर्शन करून घ्यायचे. ज्या बाजूला शिवलिंग स्थापन आहे, ज्या बाजूला, आता बघा, आता बरोबर बसलो, असं शिवलिंग आहे बरोबर. शिवलिंग कसं आहे? असं शिवलिंग आहे. जलाधारी पुढे पुढे असं पुढेच पाणी पडते, आपण इकडे पाणी वाहतो बरोबर. असं शिवलिंग बनवले. त्या शिवलिंगाला प्रत्येक ठिकाणी कडा असते. कुठं बांधलेली असते, कुठं बांधलेली नसते. त्या कडेवर दोघं हात टेकवायचे, दोघं हात टेकवायचे असे, दोन्ही अंगठी टेकवायचे असे, इकडून करंगळ्या मोकळ्या करायच्या, कडेवर हात टेकवायचे आणि टाळी वाजवायची. ऐका, एकदाच वाजवायची. किती वेळा? एकदा. आणि 3 वेळा टाळी वाजवायची. कधी? ज्या वेळेस महादेवाला तुम्ही प्रसाद दाखवताय, भोजन देताय, त्यावेळेस किती वेळा टाळी? 3 वेळा. आणि एकदाच टाळी दर्शन घेताना. मुखाने डमरू वाजवा भोजन देताना. आणि असं शिवलिंग आहे ना, या बाई ह्या बाजूतून दर्शन घ्यायचं, ह्या बाजूतून इकडं तुमचं तोंड असं पाहिजे आणि असं दर्शन घ्यायचं महादेवाचे. काही ठिकाणी तुम्हाला जागाच नाही दर्शन घ्यायला, त्या प्रकारामध्ये तुम्ही कुठल्या तरी बाजूला महादेवाला, तर शेवटी तो भोळा देव, तुम्ही दर्शन घेऊन जाऊ शकता. पण इकडच्या बाजूला असं दर्शन घ्यायचं. महादेवाचा पूजा विधी सांगतोय. महादेवाला जल अभिषेक प्रिय. तुम्ही काहीच नका देऊ त्याला. आता जे चालू आहे ना, ते मुंगाच्या डाळ्या, ते डाळी बिळी टाकायच्या, हा प्रकार काय करू, ते तर होतच, पण ते मला अजून सापडलं नाही. वेळेवर तुम्हाला सापडलं तर माझा नंबर घ्या, मला फोन करा. जे आहे ते सांगा तुम्ही. ते मुंगाची डाळ आणि वजेचं पीठ अजिबात सोडायचं नाही, अजिबात नाही. काय रिकामे काम, काही पण. महादेवाला भस्मप्रिय आहे. तुम्ही काही चोळायला लागले त्याला. मी लहानचा मोठा झालो, आजपर्यंत त्याला कोणाला मी डाळीचं पीठ चोळायला पाहिलं नव्हतं. लोक काही करायला लागले. मला इतका राग येतो महाराज. अरे देव आहे, देव काही करायचं. आपल्या बापाची ठेवे काय तिकडे देवाला तुम्ही काही, तुम्ही मला सांगा, तुम्ही माणूस आणि तुमच्या अंगाला मी डाळीचं पीठ आणून ठेवतो, काय होतं? लय भारी वाटत तुम्हाला? असं नाही करायचं. पंचामृताने आंघोळ घाल, काही अडचण नाही. पंचामृताने आंघोळ घाल, जल अभिषेक शेवटी करायचा. पहिले पंचामृत त्याच्यात, नंतर जल अभिषेक. आणि शेवटी एकच काम करा, एक फुल आणि एक बेलाचा पत्र मुर्गमुखीला ठेवा. एकच. प्रसन्न नाही, काही जास्त करायची गरज नाही. मी सांगतो ना, आमच्यावर प्रसन्न नाही. कोणी काही म्हणून मी छाती बघून सांगतो, माझ्यावर प्रसन्न. आजपर्यंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये छातीत बघून सांगतो, अधोगतीच नाही. अधोगतीच नाही. माती हातात धरली तर सोनं होतं. मी स्वतः
प्रसन्न आहे महादेव माझ्यावर. मी आजपर्यंत शिवलिंगाला स्पर्श केलेला नाही. घरातल्या शिवलिंगाला स्पर्श करत नाही मी लवकर. जलाभिषेक करताना मी जलाधारी आहे ना आमच्या घरातल्या शिवलिंगावर, त्याच्यात देऊन पाणी टाकतो. नाही करायचं. महादेवाचं पूजन करून करायचं. तुमच्याकडे गेलं पान नाही ना, तुमच्याकडे फूल नाही ना, तुमच्याकडे भस्म नाही ना, तुमच्याकडे धूप नाही ना, तुम्ही फक्त कडेवर दोन बोट ठेवा, करंगळी ठेवा, अशा मोकळ्या करून अशा बोट ठेवा. तसंही जमत नाही बाबा आम्हाला. हात जोडा ना, काय फरक पडतो? हात जोडा, डोकं टेकवा आणि फक्त हर 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 महादेव म्हणा. हर हर का म्हणायचं? पापो हम पाप कर्मा हम पापात्म पाप संभवा त्राहि माम देवा महादेवा त्राहि माम मां पार्वती त्राहि माम नमामि गंगे त्राहि माम नर्मदे. हर हर फक्त नर्मदेला हर म्हटल्या जाते. नर्मदे हर आणि हर हर गंगे, गंगेला हर हर, बरोबर ना? आणि तिसरा हर हर कोणाला होतो? हर हर महादेव. दुसरं कोणाला हर हर म्हणतात का? जेव्हा तुम्ही त्याच्या समोर हात जोडता आणि त्याला हर हर म्हणता, तुमच्या जीवनातले दुःख हरण करून घेऊन सुख तुमच्या जीवनातलं दारिद्र्य हरण करून घेऊन जातो. पैसा पैसा तुमच्या जीवनामध्ये, धनवान तुम्ही. तुमच्या जीवनामध्ये जे काही नकारात्मक आहे हरण करून घेऊन जातो. नेहमी सकारात्मक तुम्ही. एव्हरीथिंग पॉझिटिव्ह, एव्हरी टाइम पॉझिटिव्ह. नेहमी सकारात्मक, कायम सकारात्मक तुम्ही. ही कृपा महादेव हर हर म्हटल्यानं करतो. लक्षात घ्या. म्हणून महादेवाचा शिवलिंग बनवल्याच्या नंतर बिल्वपत्र खाली ठेवायचं. सांगितलेल्या मंत्राचा जाप करून शिवलिंग माती आणताना ओम नमः शिवाय, बनवताना नमः शंभवाय आणि बनल्यानंतर नमस्ते रुद्राय. आणि ज्यावेळी तुम्हाला ते शिवलिंग पाण्यामध्ये सोडायचं, बनवलेलं शिवलिंग पार्थिव तात्पुरतं बनवलं तुम्ही पूजेसाठी, एकदा तरी बनवा. आणि बनवलेलं शिवलिंग ज्यावेळेस पाण्यामध्ये अर्पण करायचं आहे त्यावेळेस मंत्र म्हणायचा आहे, असो यस्ताम्र शिवा, असंच आमच्यावर कृपा करत राय आणि आम्हाला आशीर्वाद देत राय. आमच्याकडून ही पूजा नेहमी करून घे. आमच्या जीवनामध्ये तू नेहमी येऊन राहा. आमच्या जीवनाचं कल्याण कर. कारण शिव हा कल्याणकारी आहे. शिव काय आहे? कल्याणकारी आहे. अशा पद्धतीने पार्थिव शिवलिंगाचं पूजन करायचं. हा प्रकार झाला. आपल्याला रुद्राक्ष महात्म्याकडे वळायचं. बोलता बोलता 11 वाजले. तुम्हाला मी पार्थिव शिवलिंग सांगत राहिले. भगवान महादेवाचा रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये धारण करत जा. का करत जा? रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्याचं काय होते? भाग्य त्याचं येऊन बसलाय ते. हा मग किती पूर्वजन्मीचं पुण्य असेल इथं येऊन बसणं म्हणजे काय प्रत्येकाच्या कच्ची गोष्ट आहे काय? काय जाधव संकुल मध्ये एवढीच लोक आहे काय? काहींना येऊ देत नाही देव, काही येऊन निघून जातो, बसू देत नाही, बाई बसू देत नाही. त्याला काय गेलं? मी काय कोणाला म्हणत नाही बरं का. हा देशाल मला कुतवून घेत नाही, रुपयाने नाडक कोणाला म्हणत नाही. म्हणजे आता कथेमधील आणि कीर्तनांमधील जे दृष्टांत असतात ना, कथेमधील कीर्तन ते दृष्टांत म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान असतं. रेडीमेड कपड्याच्या दुकानात गेले का कधी तुम्ही? नाही.
एकच घालते काय जो फिट बसेल तो हे काय उत्तर झालं रेडीमेड कपड्याच्या दुकानात गेले कधी तुम्ही मी जाऊ का घरी जाऊ का हा नाही सगळं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे का मी का तुम्हाला ठेकेदार वाटलो का कोण नो महाराज ठेकेदार आणि आम्ही ये गौली आहे का ये फर्ची कारागीर आहे ना ये नीट बात का आणि मी सगळे थोडं थोडं बिगारी ठेकेदार एकदा ठेका घेतला तर परत ठेकाच लागू द्यायचा नाही रेडीमेड कपड्याच्या दुकानात जेव्हा तुम्ही जाता ना ते कपडे कोणाच्या मापाचे शिवलेले असतात ते असे शिवलेले असतात बिना मापाचे अंदाजी पण ते काय होतं माहिती का एखादा माणूस गेला का त्याला परफेक्ट येऊन जातो ड्रेस त्यानं काय म्हणायचं मा मापाचं शिवलं का नाही तसं एखादा दृष्टांत इकडं सांगितला तर एखाद्याला परफेक्ट बसून जाईल फिट त्यानं म्हणायचं नाही का मला महाराज मी तुम्हाला नाही बोलत एक रेडीमेड कपड्याचं दुकान इकडं भरपूर दृष्टांत आहे मी सांगत राहील तुम्ही ऐकत राहाल ज्याला बसला त्याला बसला काय बसायला बरं का नांदगावच्या पुढं कोणत्या गावात गेलो आपण ते मोठ्या माणसासोबत नांदगावचे नाही इकडे यांचंच नांदगाव आहे गिरणार मुंबई आदल्या दिवशी तिकडं पहिले प्रवचन केलं आम्ही नाही हुशार कीर्तन घेतलं कालेचं बरं का आणि त्याच्या अगोदर एक प्रवचन आलं म्हणलं कालेच कीर्तन 11ला सुरू करू म्हणलं तिकडे 10ची सवय आम्ही 11ला इकडे एक 10वेचं हुडकून गिरणाऱ्यात परत कीर्तन करायला येथे आले हे कुठून पाणेवाडीवरून नांदगाववरून गिरणाऱ्याला कीर्तनाला मालेगावला चला म्हणे बाबांच्या कीर्तनाला तिथं आले आम्ही ते कीर्तन करून आपल्याला कुठं जायचं लासूर स्टेशनला संध्याकाळचं कीर्तन होतं माझं महाराज माझ्यासोबतच आणि लासूर स्टेशनला संध्याकाळचं कीर्तन असे 3 कार्य हे तिड आले हे काय म्हणले माहिती का इडून माझं घर अगदी जवळ आहे कुठून म्हणले गिरणाऱ्यावरून माझं घर अगदी जवळ आहे म्हणे आणि सरबत प्यायला चालला म्हणे सरबताला काय एखादा लिंबू लागला असेल साखर टाकेल होती नव्हती पण घेऊन कुठून गेले गिरणाऱ्यावरून मी म्हणलो का किती राहिलं थोडं पुढे म्हणायचं मी म्हणलो किती राहिलं आणि जाऊ द्या महाराज आपली गाडी अशी सीएनजीची ना चालतं ना पुढे पाणी पुढे चालत पुढं करत मनमाड आलो मी म्हटलं महाराज मालेगाववरून मनमाड लावलो आपण अजून किती पुढे आता आलोच ना म्हणे मग आता घरातच आपण थोडं पुढं म्हणता लहान पोरच आपल्या याच्यामध्ये बसले सलूनच्या दुकानामध्ये झालं ते तसं आम्हाला थोडं पुढं हे आम्हाला पाणेवाडीला घेऊन गेले पाणेवाडीला मालेगाव पुढे आणि पाणेवाडी पुढे तिरून लासूर स्टेशनला पोहोचले महाराज आणि तिकडं गेलो म्हणलं आता काय कमीत कमी ते म्हणजे आता सरबत घ्या मला सोडून द्या आणि निघा म्हणजे असे महाशे त्यांना वाटतं आमच्यासारखं सगळ्यालाच 90,000 पगार आहे चार्जर त्यांच्याच गावाला विसरून आलो आयफोनचे 2,000 चार्जर किती मागत पडलं सर तुम्ही ना हळूपाळीने येत ना आमच्या बरोबर कीर्तनाला हा सगळ्यांना फक्त 8 एकाची माळ तुळशीची लागती घालायची बिना माळीचा माल नाही कसं आहे आमच्या ड्रायव्हरला सुद्धा पाकिट भेटत पण गळ्यात माळ लागत
ऐका काय सांगत होते मारून असं सांगतो मी पण रुद्राक्ष बघा भगवान महादेवाला रुद्राक्ष प्रिय आहे, भगवान महादेवाला विभूती लेपन प्रिय आहे, भगवान महादेवाला विभूती लेपन प्रिय आहे. तुम्हाला काल सांगितलं ना विभूती शिवलिंगाला लेपन केल्याचा काय फायदा आहे. विभूती लेपन जर शिवलिंगाला केलं, शिवलिंगाला विभूतीचं जर लेपन केलं तर माणूस आजारी पडत नाही. विभूतीचं लेपन करायचं माणूस आजारी पडत नाही. बघा भगवान महादेव नेहमीच घोर अशा तपश्चर्यामध्ये असतात. आणि महाराज भगवान महादेव कोणाचं नामस्मरण करतात. श्रीरामाचं. भगवान महादेव श्रीरामाच्या तपश्चर्यामध्ये विलीन असतात. आणि आपण भगवान महादेवाचं भजन करायचं. श्री शिवाय नमस्तु 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 इस महामंत्र को जपने से हो महामंत्र को जपने से जाती श्री शिवाय नमस्तु 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 श्री शिवाय नमस्तु. भगवान महादेव एका दिवसाचा प्रसंग आहे. स्वतः सांगत आहे पार्वती मातेला, हे महेश्वरी ऐक ना, तुझ्या प्रेमापोटी आणि भक्तांच्या हितासाठी रुद्राक्ष महात्म्याचं वर्णन मी आज करत आहे. महेश्वरी हे पार्वती मातेला म्हणतात बरं का, इथं लिहिलं. हे महेश्वरी मी तू मला सांगते आहेत ना, मला रुद्राक्ष महात्म्य सांगा म्हणून, आणि माझ्या भक्तांचं कल्याण व्हावं म्हणून आज रुद्राक्षाचं महात्म्य सांगतो. एका दिवसाचा प्रसंग आहे. माझे मन प्रक्षुब्ध झाले आणि त्यावेळी माझ्या मनावर मध्ये आलं की मी सर्व लोकांचा, सकळ लोकांचा ईश्वर आहे, सर्वेश्वर आहे, परमेश्वर जर आहे, संपूर्ण लोक हे माझ्या सेवेत आहे. हे विश्व जर माझ्या सेवेत आहे आणि मी कल्याणकारी जर सगळ्यांचा आहे. हे महेश्वरी मी जर त्यांचं कल्याण करणं बंद केलं तर माझ्या या भोळ्या भक्तांचं, लेकरांचं काय होईल. आणि असा विचार माझ्या मनामध्ये आला आणि अचानक माझं मन प्रक्षुब्ध झालं आणि माझ्या नेत्रामधून पाणी ओघळलं. त्या पाण्यापासून बीज निर्मिती होऊन त्या पाण्याच्या बीजापासून एक वृक्ष तयार झाला. तो वृक्ष म्हणजे रुद्राक्ष वृक्ष. हा जो रुद्राक्ष वृक्ष आहे हा महादेवांच्या अश्रूपासून निर्माण झाला आहे, बीज निर्माण झालं. म्हणून आता याचं काय करावं म्हणून भूलोकामध्ये गौंड देश, मथुरा, अयोध्या, लंका, मलय पर्वत, सह्य पर्वत, सह्याद्री, काशी अशा अनेक ठिकाणी रुद्राक्ष उत्पन्न केले. तेव्हापासून त्या रुद्राक्षाचं महात्म्य वाढलं. आणि आई पार्वती या रुद्राक्षामध्ये दोन प्रकार पडले, रुद्राक्ष आणि भद्राक्ष. हे जे भद्राक्ष आहे, हे भद्राक्ष जरी रुद्राक्षांसारखे दिसत असतील पण हे रुद्राक्ष नाही तर ते भद्राक्ष आहे. रुद्राक्ष हा वेगळा असतो. त्यामध्ये
छोटे रुद्राक्ष असतात, मोठे रुद्राक्ष असतात. त्या रुद्राक्षासारखे दुसरेही बळ असतात, त्याला भद्राक्ष म्हणतात किंवा शुभाक्ष असे म्हणतात. त्याला किती नाव आहे? 2 नाव आहे. एक रुद्राक्ष, एक भद्राक्ष आणि एक शुभाक्ष. हा रुद्राक्ष महादेवाला प्रिय आहे. महादेवाला प्रिय असणारा हा रुद्राक्ष क्लेश निवारक, सौभाग्य वृद्धिकारक आणि अभिष्ट फलांची प्राप्ती सुनिश्चित करणारा आहे. या रुद्राक्षामध्ये सुद्धा 2 प्रकार आता. याच्यामध्ये एक छोटा रुद्राक्ष असतो असा आणि एक मोठा रुद्राक्ष असतो या माझ्या गळ्यामध्ये असा. हा जो मोठा रुद्राक्ष आहे, हा रुद्राक्ष माणसाने धारण केला तर चालतो, पण शक्यतो हा रुद्राक्ष, मोठे रुद्राक्ष संसारी पुरुष पेक्षा जे संन्यासी पुरुष आहेत तेच जास्त धारण करत असतात. नाही धारण केलं तर चालणार नाही असं नाही. मी धारण केलाच आहे, मी संसारिक आहे, त्याचं पावित्र्य मात्र जपलं पाहिजे. आणि बारीक जो रुद्राक्ष असतो त्याचं महात्म्य असं सांगितलं की रुद्राक्ष माळेचा जप केल्याने कोट्यवधी पुण्य मिळते, रुद्राक्ष धारण केल्याने 10 पट पुण्य मिळते. काय म्हटले? ही जी रुद्राक्ष माळ आहे ना, ही जर जप केली शिव शिव नावाने जप केली तर कोट्यवधी स्वरूपाचे पुण्य मिळत असेल, पण जर धारण केली तर त्याच्या सुद्धा 10 पट, म्हणजे 10 नाम जप करून जेवढं पुण्य त्याच्या 10 पट फक्त धारण केल्यावर पुण्य. आणि 10 पट पुण्य तर मिळतच. हे जे 2 प्रकार आहे, मोठा आणि छोटा. जो छोटा रुद्राक्ष आहे, बोराच्या बी सारखा छोटा रुद्राक्ष आहे, हा जो मोठ्या रुद्राक्ष, आवळ्यासारखा जो मोठा रुद्राक्ष आहे, आवळ्याच्या आकाराचा जो रुद्राक्ष आहे त्याच्यापेक्षा बोराची जी बी असते त्या बीच्या आकाराचा रुद्राक्ष 10 पट पुण्य मिळवून देणारा असतो आणि फलदायी असतो. म्हणून असा बारीक रुद्राक्ष आपण धारण केला पाहिजे. रुद्राक्षाचे एकूण 14 प्रकार पडतात बरं का. 14 प्रकार पडतात. एका मुखीपासून 14 मुखीपर्यंत रुद्राक्ष आहे. आणि हे रुद्राक्ष प्रत्येकी मंत्राने घ्यायचे आहे. हा जो एकमुखी रुद्राक्ष आहे ना, हा भक्ती मुक्ती प्रदायक रुद्राक्ष आहे. हा रुद्राक्ष धारण जर केला, एकमुखी रुद्राक्ष मी म्हणतोय, हा रुद्राक्ष जो व्यक्ती धारण करतो त्याच्या जीवनातील ब्रह्महत्याचं पापतक नष्ट होत असतं. या रुद्राक्षाची पूजा केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होत असते, लक्ष्मीची प्राप्ती होत असते. सर्व उपरुद्राक्षांचे निराकारण होऊन मनोरथ पूर्ण करण्याचं काम हा एकमुखी रुद्राक्ष करत असतो. असं अनन्य साधारण महत्व या रुद्राक्षाचं आहे. अजूनही खूप वर्णन आहे, पण चला आपण पुढच्या रुद्राक्षाकडे जाऊया. 2 मुखी रुद्राक्ष. या रुद्राक्षाला देवेश्वर रुद्राक्ष असे म्हणतात. हा रुद्राक्ष आहे ना, इष्ट फल देणारा रुद्राक्ष आहे. याच्यानंतर 3 मुखी रुद्राक्ष साधनांचे फल देणारा रुद्राक्ष आहे. म्हणजे तुम्ही जर कष्टाची पराकाष्ठा करत असेल तर त्या कष्टाला फळ देणार. एखादा जर गायक जर साधना करून थकलाय, त्याने 3 मुखी रुद्राक्ष गळ्यात घालायचा, त्याच्या साधनाचं फळ त्याला भेटत असतं. आणि याच्या प्रभावाने मनुष्य सगळ्या विद्यांमध्ये निपुण होत असतो. असा हा 3 मुखी रुद्राक्ष आहे. 4 मुखी रुद्राक्ष जो आहे ब्रह्मस्वरूप रुद्राक्ष आहे. तो चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणारा आहे. 4 पुरुषार्थ शास्त्राने सांगितले. 4 पुरुषार्थ शास्त्राने सांगितले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ सांगितले. माणसाने जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर हे 4 पुरुषार्थ केलेच पाहिजे. पहिला पुरुषार्थ आहे धर्म. प्रत्येक माणसाने पवार साहेब धर्म केलाच पाहिजे. हा माणसाचा जन्माला येऊन पुरुषार्थ आहे. ज्या माणसाने जन्माला येऊन धर्म केला नाही, धर्माचं कार्य केलं नाही, तो माणूस म्हणून जगण्याचा लायक नाही, तो पुरुषच नाही. म्हणून धर्माचं काम करणारा हा पहिला पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ. दुसरा पुरुषार्थ सांगितला
की तुम्ही जन्माला आल्यानंतर धन संपत्ती कमवलीच पाहिजे, पैसा कमावलाच पाहिजे, हा दुसरा पुरुषार्थ सांगितला. तिसरा पुरुषार्थ काम आणि चौथा पुरुषार्थ सांगितला मोक्ष. एवढं भजन करा, एवढी सेवा करा देवाची की या जन्मामधून मुक्त होऊन मोक्षाचे अधिकारीच हो, एवढी देवाची सेवा या जन्मात केली पाहिजे. हा झाला चौथा पुरुषार्थ. कारण आई सांगून जाईल तुम्हाला, अहो एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. आपण या मानव देहामध्ये जन्माला आलो ना, तर एका एका योनीमध्ये 1 कोटी वेळा जावं लागतं. अशा 84 लाख योनी जीव या भगवंताने पृथ्वीवर निर्माण केले. कसे? हो, त्याच्यामध्ये अंडज असतील, जारद असतील आणि अनेक प्रकारचे जीव असतील. असे 84 लाख जीव या पृथ्वीवर आहे. मग तो साप असेल, सरडा असेल, मुंगी असेल, मुंगळा असेल, गाय असेल, पशु असेल, काही असेल, वाघ असेल, सिंह असेल, एका एका योनीमध्ये म्हणजे एकदा वाघ व्हायचं नाही, 84 लाख वेळा वाघ व्हायचं, 84 लाख वेळा उंदीर व्हायचं, 84 लाख वेळा मुंगी व्हायचं, 84 लाख वेळा प्रत्येक योनीमध्ये जायचं आणि मग माणसाचा जन्म भेटतो. आणि मग माणसाचा जन्म भेटला की या जन्मामध्ये आपल्याला मोक्ष मिळवण्याची संधी भेटते. आणि ही संधी जर आपण इथून गमावली, पुन्हा मग एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागी वारा मानवाचा. पुन्हा त्या फेरात फिरत राहायचं. म्हणून चौथ्या क्रमांकाचा पुरुषार्थ आपण साधला पाहिजे. आणि ज्याला 4 पुरुषार्थ साधायचे आहे ना, त्यांनी 4 मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करायचं. ऐका, त्याच्याने 4 मुखी रुद्राक्ष धारण केलेले पुरुषार्थ साधतो. म्हणजे काय? तो माणूस धर्म करतो. जो 4 मुखी तो माणूस पैसाही कमवतो. काय करणारा? 4 मुखी रुद्राक्षवाला. तो त्या माणसाला काम प्राप्त होतो आणि तो माणूस मोक्षाचा सुद्धा अधिकारी होतो, 4 मुखी रुद्राक्ष घातल्यामुळे. महाराज, एका रुद्राक्षाचं असं सुद्धा महत्व आहे. फक्त मी आतापर्यंत एवढं सांगितलं नाही, सांगणार नाही. अघोरी विद्या शिकवून देणारा सुद्धा रुद्राक्ष. हा, असा सुद्धा रुद्राक्ष. ऐका ना, 5 मुखाचे रुद्राक्ष काल अग्नी स्वरूप रुद्राक्ष आहे. मनामध्ये जी इच्छा, मनोवांछित फल देणारा. मुक्ती म्हणली तर मुक्ती, शक्ती म्हणली तर शक्ती, धन म्हणलं तर धन, संपत्ती म्हणली तर संपत्ती, मंचल ते प्राप्त करून देणारा 5 मुखी रुद्राक्ष हा पापांचा नाश करणारा रुद्राक्ष म्हणून ओळखला जातो. 6 मुखाचा जो रुद्राक्ष आहे ना, हा षडानन कार्तिक स्वरूप रुद्राक्ष आहे. हा रुद्राक्ष शक्यतोवर साधू धारण करतात. आपण धारण केला तरी पण वाईट नाहीये, त्याला विरोध नाहीये. तो उजव्या दंडामध्ये धारण करावा लागतो. आणि संसारिक लोक दंडामध्ये रुद्राक्ष धारण करत नाही. गेला तर चालत नाही असं नाही, पण करत नाही. उजव्या दंडामध्ये तो धारण करायचा. ब्रह्महत्येचं पातक नष्ट होऊन माणूस मुक्त होत असतो. 7 मुखी रुद्राक्ष, अनंग स्वरूप रुद्राक्ष, याला अनंग रुद्राक्ष या नावाने ओळखले जाते. हा रुद्राक्ष धारण करणारा मनुष्याचं काय होतं तुम्हाला सांगतो. 14 मुखी पर्यंत रुद्राक्ष आहे, पण माझ्या तरी आवडीचा रुद्राक्ष 7 मुखी रुद्राक्ष आहे. कारण मी संसारिक आहे आणि संसारातल्या लोकांना धन जास्त आवडतं. 7 मुखी रुद्राक्षाचा फक्त एकच फायदा आहे. या बाकीच्या रुद्राक्षाचे 100 फायदे, पण 7 मुखी रुद्राक्षाचा एक फायदा असा आहे. 7 मुखी रुद्राक्ष जो मनुष्य धारण करतो विधिगत, शब्द फार महत्वाचा आहे, विधिगत. अण्णा 7 मुखी घातला गळ्यात, विधिगत जो धारण करतो 7 मुखी रुद्राक्ष, 7 मुखी रुद्राक्ष माणूस धारण करणारा भिकारी असू द्या, रस्त्याच्या कडेवर झोपणारा असू द्या, त्या भिकाऱ्याचा श्रीमंत झाल्याशिवाय राहत नाही, असा तो 7 मुखी रुद्राक्ष आहे. 7 मुखी रुद्राक्ष माणसाला श्रीमंत बनवणारा रुद्राक्ष आहे. तर 8 मुखी रुद्राक्ष हा भैरव स्वरूप रुद्राक्ष आहे. तो धारण केल्याने माणूस पूर्ण आयुष्य होतो. पूर्ण आयुष्य म्हणजे काय? तर 8 मुखी रुद्राक्ष जो मनुष्य धारण करतो ना महाराज,
त्या माणसाचा कधीही अकाल मृत्यू होत नाही, अकाल मृत्यू होत नाही. तो माणूस कधी ऍक्सिडेंट जाऊ शकत नाही. तो माणूस कुठल्याही चुकीच्या गोष्टीने वाम मार्गाने निघून जाऊ शकत नाही. तर तो पूर्ण आयुष्य होतो, त्याला सद्बुद्धी सुचते, तो चांगला वागतो आणि पूर्ण आयुष्य होतो. ऐका, 9 मुखी रुद्राक्ष हे कपिल मुनींचे स्वरूप मानण्यात आलेले आहे. आई 9 मुखे धारण करणारी भगवती दुर्गा याची अदिष्ट दैवनी आहे, देवता आहे, जे मनुष्य रुद्राक्षामध्ये भक्तीपूर्वक आपल्या डाव्या मंदामध्ये साजरा करतात. काय लिहिलंय? साजरा करता म्हणजे काय? इथं भाषा तशी असते, कारण तो एक उत्सव आहे रुद्राक्ष घालणे. साधूसाठी एक उत्सव आहे. डाव्या हातामध्ये जे बांधतात ते सर्वेश्वर होतात आणि 9 मुखी जो हा रुद्राक्ष आहे ना, हा आई भगवतीचं स्वरूप आहे. हा रुद्राक्ष स्त्रिया जास्त करून घालत असतात आणि 10 मुखी जो रुद्राक्ष आहे ना, हा रुद्राक्ष विष्णू स्वरूप आहे. हा धारण केल्याने माणसाच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. पण 10 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने भगवान विष्णूच्या 10 अवतारांचा आशीर्वाद त्या मनुष्याला मिळत असतो. 11 मुखी रुद्राक्ष धारण करणारा मनुष्य याची फलप्राप्ती इतकी श्रेष्ठ आहे. 11वं ज्योतिर्लिंग आपण या ठिकाणी स्थापन केलं, ज्याचं रामेश्वर भगवंत नाव आहे. 11व्या ज्योतिर्लिंगाचा सुद्धा महिमा तोच. 11व्या ज्योतिर्लिंगाचा महिमा असा आहे, ज्याला विजयपद प्राप्त करायचं, ज्याला विजयी व्हायचंय, मग ते खेळामध्ये असेल, राजनीतीमध्ये असेल, अन्य कुठल्या साधनामध्ये असेल, ज्याला विजयी व्हायचंय त्याने त्या रामेश्वराचं दर्शन घ्यायचं. जो रामेश्वराला सांगून येतो मला विजयी कर, तो रामेश्वर भगवंत त्याला विजयी केल्याशिवाय राहत नाही. असा 11व्या ज्योतिर्लिंगाचा महिमा आहे आणि तोच महिमा 11 मुखी रुद्राक्षाचा सुद्धा आहे. 11 मुखी रुद्राक्ष धारण करणारा मनुष्य नेहमी विजयीच होतो. 11 मुखी रुद्राक्ष, 12 मुखी रुद्राक्ष 12 आदित्यांसमान आहे. हा रुद्राक्ष साधू मुनी धारण करत असतात आणि आपल्या केसांमध्ये तो धारण करत असतात. आणि 13 मुखी रुद्राक्ष विश्वदेवांचे स्वरूप आहे. तो धारण केला अभिष्टांची पूर्तता होती आणि सौभाग्यवती स्त्रिया ह्या 13 मुखी रुद्राक्ष धारण करतात. स्त्रियांनी हा रुद्राक्ष धारण केल्यानंतर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते असते. कुठलीही स्त्री आपल्या पतीच्या आधी जात, आपल्या कुठल्याही स्त्रीचा पती हा पत्नीच्या आधी जात नाही, तिच्या कपाळावर कुंकूस ती घेऊन जात असते. असा 13 मुखी रुद्राक्षाचा महिमा आहे. सौभाग्य प्राप्ती करून देणारा रुद्राक्ष म्हणजे 13 मुखी रुद्राक्ष. आणि 14 मुखी रुद्राक्ष जो आहे तो स्वतः भगवान शिव आहे. 14 मुखी रुद्राक्ष हा साक्षात शिव आहे. हा रुद्राक्ष गळ्यात चालत नाही, हा रुद्राक्ष दंडात चालत नाही, हा रुद्राक्ष कानात चालत नाही, कानात सुद्धा रुद्राक्ष घालतात. हा रुद्राक्ष कपाळावर सुद्धा चालत नाही. हा जो रुद्राक्ष आहे हा रुद्राक्ष साधूच घालतात. आपण घातला तर चालतो, पण आपण घालतच नाही, कारण हा रुद्राक्ष शिवस्वरूप रुद्राक्ष आहे आणि तो फक्त डोक्यावरच चालतो. केसांमध्ये सगळ्यात उंच भाग त्या शिवाचं लागतं, असा तो डोक्यावर घालणारा हा 14 मुखी रुद्राक्ष आहे. आई गिरिजा कुमारीला म्हणजेच पार्वती मातेला या रुद्राक्षाचं महत्व महादेव सांगत आहे. देवादिदेव महादेव सांगतात, पार्वती हा प्रत्येक रुद्राक्ष धारण करण्याचा एक वेगळा महिमा आहे, वेगळा नियम आहे. प्रत्येक रुद्राक्ष हा नियमाने विधीने धारण करावा आणि विधी आपल्याला माहित नसेल तर प्रत्येक रुद्राक्षासाठी 14 रुद्राक्षांना मंत्र दिले. जसे की पहिल्या रुद्राक्षाला ओम ह्रीं नमः असं म्हणून असा जो मंत्र 108 वेळा मनातल्या मनात मुखाने म्हणून आणि तो रुद्राक्ष धारण करावा लागतो. दुसरा जो आहे तो ओम नमः ओम नमः ओम नमः ओम नमः असा म्हणून करायचा असतो.
तिसरा जो आहे तीन मुखी रुद्राक्ष हा ओम क्लीम नमः ओम क्लीम नमः ओम क्लीम नमः ओम क्लीम नमः असा म्हणून करायचा असतो. चौथा जो आहे हा ओम ह्रीम ओम नमः ओम ह्रीम ओम नमः असा म्हणायचा असतो. आणि प्रत्येकाला वेगळा आहे. 13वा जो आहे ओम क्रौम क्रौम नमः ओम क्रौम क्रौम नमः असा म्हणायचा असतो. आणि 14वा जो आहे माफ करा 12वा जो आहे ओम क्रोम ओम नमः असा म्हणायचा असतो. ओम क्रोम 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 नमः. आणि जो 14वा आहे ओम नमः ओम नमः ओम नमः ओम नमः ओम नमः म्हणून 14 मुखी रुद्राक्ष धारण करायचा असतो. श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 शांति पद वाला श्री शिवाय नमस्तुभ्यं तन मन पावन करने वाला श्री शिवाय नमस्तुभ्यं भव से पार लगाने वाला श्री शिवाय नमस्तुभ्यं संकट सबके हरने वाला श्री शिवाय नमस्तुभ्यं अकाल मृत्यु को हरने वाला श्री शिवाय नमस्तुभ्यं मोक्ष मुक्ति को देने वाला श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 नमः पार्वती पते हर हर श्री शिव महापुराण तुलसी माती रामेश्वर महादेव रुद्राक्ष महिमा जो आहे आपण धावत्या वेगाने अनन्य साधारण असणारा याचं महत्व आहे. हा रुद्राक्ष महिमा आपण या ठिकाणी ऐकला. पण आई मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही ह्या वर्षी नाही तुम्हाला आता मी 1 वर्ष देतो. किती वर्ष? पूर्ण 1. पुढचं वर्ष माझं इथल्या कथेचं शेवटचं वर्ष. 5 वर्ष पूर्ण होतील मला इथे बोलता. काय म्हटलं मी? पुढचं वर्ष माझं इथल्या कथेचं शेवटचं वर्ष आहे. आणि पुढच्या वर्षी मी इथून जाताना तुम्ही इथून कमीत कमी 51 लोकांनी तरी माळी घातल्या पाहिजे. म्हणजे वर्षाला 10. 5 वर्षाचे फक्त 50च म्हणलो ना 51. मग वर्षाला फक्त किती लोक? 10 लोक. आणि जर मी वर्षाला 10 लोक जर सुधरवले नसतील, सुधरवले म्हणजे ते बिघडलेले नसतात, फक्त माळ घातल्याने माणूस आचरणात येतो, तो देवाचा भक्त होतो आणि अनन्यसाधारण त्याला महत्व प्राप्त होतं. त्याच्या जीवनाचं कल्याण होतं. माळ घातल्यावर काय होतं? तुम्ही म्हणाल माळ घातल्यावर काय होतं? माळ घातल्यावर जीवनाचं कल्याण होतं. माळ घातलेला माणसाचं कधी वाईट होऊ शकत नाही, त्याचं चांगलंच होतं. माझी एवढीच इच्छा आहे की मी पुढच्या वर्षी जेव्हा इथून ही कथा पूर्ण करून जाईल तेव्हा किमान ज्या दिवशी माझी कथा संपणार आहे मी पुढच्या वर्षी माझ्या खर्च रुद्राक्ष आणणार आहे. ओरिजिनल रुद्राक्ष. जो रुद्राक्ष तुम्हाला 1000 रुपये देऊन सुद्धा पुढे भेटणार नाही. कुठून आणायचा ते मी बघतो, फक्त घालणारा ओरिजिनल पाहिजे. हा नाही तर मग त्यानं फक्त रुद्राक्ष महाराज देऊ राहिले म्हणून चंद्रचंद्री करायला यायचं नाही.
मी म्हणतो मी रुद्राक्ष देईल, पण 100चा बॉन्ड सुद्धा त्यानं आणायचा का मी परत मटण खाणार नाही. मग रुद्राक्ष आणायला मला नेपाळला जावं लागणार आहे. मला एका रुद्राक्षाला खर्च किती आहे? माग 7 मुख रुद्राक्ष किती हजारला आणला तुम्हाला माहिती आहे? किती हजारला? आता तुम्हाला माहित नसेल, 27,000 रुपयाला 7 मुख रुद्राक्ष आणला. घेतला तो एका आमदारनं घेतला आमच्याकडून, आपल्या नगरसेवकाने घेतला आमच्याकडून. नाव नाही सांगत तुम्हाला, आपले येत नाही, तुम्ही नका डोक्यात आलो. हा, माझे पार याच्यापर्यंत नगरसेवक ओळखीचे, आडगाव पर्यंत. आता त्या आडगावच्या एका नगरसेवकाकडे डिसेंबर मध्ये आपली कथा आहे. हा, मग इथल्या नगरसेवकाने नाही घेतला, तो बाहेरच्या नगरसेवकाने 7 मुखी घेतला. 7 मुखी एवढा माग आम्ही तिकडून मागवून दिला, आम्ही गेलो नव्हतो. मग जर मला एवढ्याला तुम्हाला रुद्राक्ष आणून द्यायची, मी तुमच्याकडून पैसे घेणार नाही. मी कुठून आणायचं ते ठरवून तुम्हाला रुद्राक्ष देईन. मग तुम्ही जर म्हटले आजच्या दिवस घेऊन देतो, उद्या जाऊन द्यावर ठेवतो, मग ते नाही चालणार. पुढच्या वर्षी हा मग आजच्या दिवस घेऊन जातील, पूजा करते, मी द्यावर 5 वर्षामध्ये जर मी 50 लोकांना जर माळ घालत नसेल तर मी कथा करून मी उपयोग काय उपयोग आहे? नुसतं पाकिट घ्यायला थोडी कथा राहतात. कथेमध्ये एक व्यक्ती आम्हाला म्हटलं, महाराज बरोबर आहे ना? आम्ही त्यांना काय म्हटलं माहिती का? आम्ही भिकारचोट महाराज नाही, तुझ्या डोक्याचा भ्रम तू काढून टाक, आमच्यावर महादेवाची विशेष कृपा आहे. तो म्हणे काय म्हटले माहिती का? म्हणे आजपर्यंत कथा ऐकून कोणाचं कल्याण झालं? हा, असंच म्हटले आम्हाला, तोंडावरच म्हणले. आम्ही त्यांच्याच मंदिरात 101 लोकांना माळ घालून आलो. हा, आम्ही इथं येतं माझे नाव घरातले सगळे, आता घरातले झाले 4 वर्षापासून सगळे. मग आता पुढचं वर्ष शेवटचं 51 लोकांनी तरी कमी जास्त घातलं तर आनंद आहे, जास्त घातला तर आनंद. पण 51 लोक जर माझ्या चॅनल जर परमार्थामध्ये येत नसतील तर इथून कथा झाली, पुढे कथा सुद्धा बंद करून टाकेल. काय उपयोगच नाही करून. जर मी काय म्हणतो, मी एखादी गोष्ट करतोय तिचा जर इफेक्टच काही नाहीये, मग करून उपयोग काय? म्हणून पुढच्या वर्षी इथून 51 लोक तरी पाहिजे, आणि तरच कथेला बोलवायचं, नाही तर हेच वर्ष शेवट. 51 लोकांनी इथून रुद्राक्षाची माळ घाला, तुळशीची माळ घाला. बरं, ती घातल्यावर फायदा माझा नाही हो, तुमच्या जीवनाचं कल्याण होणार. रुद्राक्ष महात्म्य तुम्ही आज ऐकलं, अतिशय गोड आहे, भगवंताचं चिंतन आहे. आम्ही फक्त आरतीची माणसं पुढे या आता, आणि बघा आमच्या तिकडे श्रीमद भागवत कथा चालू आहे, तिकडून ती कथा सांगून इडं यायचं. इथं एक प्रकार आहे, आम्ही आले होतो, तुम्ही थोडं वेळेवर, मी तुम्हाला 11ला सोडत, पण तुम्ही वेळेवर येत नाही. मी आज 9ला येऊन बसलो, लोक 9:30ला आले, मी 11:30ला सोडत. मी 1 मिनिट जास्त घेत नाही, फक्त तुमचा गैरसमज. तुम्ही उद्या 10ला येऊन पण नाही, तुम्हाला 12ला सोडत आपलं नाव बदलतो. या आरतीचे मंच करी करी शिव 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 पुराण शिव शिव ये महाग्रंथ पुराण मार्ग दिखाने वाला, सब बिगड़ी बनाने वाला। ये महाग्रंथ पुराण मार्ग दिखाने वाला, सब बिगड़ी बनाने वाला। सुनते ज्ञान करते, सुनते ज्ञान करते, मंदिर में बस जाए, सबके मन को ये पाए, मन मंदिर में बस जाए। शुभ ध्यान लगा ध्यान लगा
शोभित रे पावन ग्रंथ कहाए क्योंकि महिमा बतलाए शोभित रे पावन ग्रंथ कहाए ओझा पुनीत ओझा पुनीत मन का मन बल दीजिए शिव 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 पुराण विश्वनाथ जगत सब समझाने वाला भवपाल कराने वाला विश्वनाथ सब दुख मिटाने वाला भवपाल कराने वाला जप नमः शिवाय जप नमः शिवाय शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए कपूर राम 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 हरे 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 राम राम हरे 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 राम हरे हरे राम राम हरे 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 नमः पार्वती हरे हरे